अमरावती जिल्ह्यात महा ई सेवा केंद्रावरनं मोठा वाद पेटला आहे। नवीन केंद्रांना मंजुरी देऊ नये अशी जोरदार मागणी करत संघटना आक्रमक झाली आहे। न्यायालयात पिटिशन, मंत्र्यांना निवेदन, तरीही कारवाई नाही आणि आता थेट प्रशासनालाच इशारा। अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन महा ई सेवा केंद्रांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला। गेल्या अनेक महिन्यांपासून अखिल स्तरीय महा ई सेवा व आधार केंद्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने याला तीव्र विरोध केला जाते। संघटनेच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात आधीच अनेक महा ई सेवा केंद्र कार्यरत आहेत, त्यामुळे नवीन केंद्रांना मंजुरी दिल्यास सध्याच्या केंद्रांच्या व्यवसायावर परिणाम होणार। याच मुद्द्यावर संघटनेने नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत न्यायालयीन लढाई सुरू केलाय। तसेच राज्यातील अनेक मंत्री आणि शासकीय कार्यालयांना वेळोवेळी निवेदन देऊन ही प्रक्रिया थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप संघटनेने केला आहे। माझं नाव सुदर्शन यावले, मी अमरावती जिल्हा महा ई सेवा केंद्र व आधार केंद्र सचिव म्हणून काम करतो। आमच्या संघटनेमार्फत आम्ही शासनाकडे, महाआयटीकडे व इतर पदाधिकारी कार्यालयाकडे विविध मागण्यांसाठी व समस्यांसाठी पाठपुरावा केला। याची दखल घेत माननीय आशिषजी शेलार साहेब यांनी दिनांक 11/3/2026 ला एक सर्व पदाधिकारी बैठक लावली व आपल्या समस्या सोडवण्याविषयी आम्हाला आश्वासित केले। त्यानंतर आम्ही सदर समस्या नियमक व कायदेशीरपणे सोडवण्याकरता 2025 साली उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे आपले रिट पिटिशन दाखल केले आहे। त्यांचा पण निकाल बाकी आहे, परंतु सदर दोन्ही बाबीचा आदेश प्राप्त न होता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नवीन सेतू केंद्र देण्याची कार्यवाही चालू आहे। ही प्रक्रिया त्वरित थांबवण्यात यावी याविषयी आम्ही आज आंदोलन करीत आहे। याच पार्श्वभूमीवर बुधवार 8 एप्रिल रोजी संघटनेने अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांना निवेदन सादर केले। या निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की नवीन महा ई सेवा केंद्रांना मंजुरी देऊ नये, सुरू असलेली मंजुरी प्रक्रिया तात्काळ थांबवावी। जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर संघटना आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता आहे। माझं नाव सुहास ठाकरे आहे आणि आम्ही महाराष्ट्र आणि पूर्ण मंत्रालयातही आंदोलन केलेलं होतं आणि त्या आझाद मैदानावरही आंदोलन केलं आणि आता या अमरावती जिल्ह्यामध्ये लेटेस्ट ऍड काढली। ऍड काढून अजून सेंटर वाटण्याचं जे हे करत आहे, त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की बाबा हे ऍड आणि ही जाहिरात बंद करा आणि जास्त सेंटर वाढवू नका, कारण की पहिलेच बेरोजगाराची संख्या जास्त आहे आणि लोकसंख्येच्या नुसार आखणी करा, त्यानुसार तुम्ही सेंटर वाटा आणि महागाईनुसार आमची हे वाढवा, फीज वाढवा। आज महागाई युद्धाची जी हे झालेली आहे त्याच्यामुळे सगळे रेट वाढलेले आहे। आमची महागाईनुसार आमचे रेट वाढवण्यात यावे आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला दर्जा देण्यात यावा। येऊन जाऊन ऍड काढणे, ऍड हे करणे, त्याच्यामुळे सगळ्या अडचणी निर्माण होत आहे आणि शासनालाही आम्ही याबद्दल कळवलेलं आहे। आम्ही एक निवेदन देवेंद्र फडणवीस साहेबांनाही दिलेलं आहे, बावनकुळे साहेब पालकमंत्री आहे त्यांनाही दिलेलं आहे, आम्ही पंकज भोयर साहेब आहे पालकमंत्री वर्धा त्यांनाही दिलेलं आहे की बाबा या सगळ्या गोष्टी टळल्या पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने चांगलं काम झालेलं पाहिजे आणि शासनाचाच उपक्रम आम्ही राबवत आहे। आज 15-20 वर्षापासून आमची उपजीविकाही त्याच भरोश्यावर आहे आणि त्यावर एक चांगली कारवाई झाली पाहिजे आणि जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी काकडे साहेबांनाही आता आम्ही निवेदन दिलं। काकडे साहेबांना सांगितलं, अडचणी आम्ही मांडल्या, तर आता या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून काकडे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा ऍड येणार नाही आणि चांगलं काम होईल आणि आमचे जे रेट आहे ते वाढले पाहिजे, या महागाईनुसार आमचे रेट झाले पाहिजे आणि आम्हाला चांगला दर्जा दिला पाहिजे। महा ई सेवा केंद्राच्या मंजुरीवरनं आता संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत। प्रशासन काय भूमिका घेणार आणि संघटना पुढे काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।